नमस्कार. छत्रपती एज्युकेटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर स्टुडंट फ्रॉम GMC. आपल्याला ॲडमिशन प्रोसेससाठी नीट UGच्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अप्पर आय डी सर्वात इम्पॉर्टंट केलेलं आहे. तर या व्हिडिओ आपण मध्ये तेच बघणार आहोत की आपल्याला अप्पर आय डी नेमकी तयार कशी करायची हे बघू शकता. डिजिलॉकर याची वेबसाईट आहे आपल्या इंडियाची. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन किंवा रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक असं येईल. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये मोबाईल नंबर फिल करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर किंवा आधार कार्डनं ट्राय करू शकता. मोस्ट प्रोबेबली तर आधार कार्डनं ट्राय करा. त्यानंतर तुम्हाला एक असा OTP येईल. ते OTP तुम्ही व्हेरीफाय करायचा आहे. मग तुम्हाला ते आधार कार्ड नंबर एंटर करायला हवा आहे. तर त्यानंतर तुम्हाला असं दोन्ही पण आधार कार्ड आणि आपला मोबाईल नंबर दोन्ही पण व्हेरीफाय करून घ्यावं लागणार. मग तुम्हाला एक सिक्युरिटी जे आहे तुम्हाला व्हेरीफाय करणार. तर फॉरगेट सिक्युरिटी लॉग इन आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचा एक 6 डिजिटचा पिन जनरेट होईल. तो तुम्ही जनरेट करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटवर जायचं आहे. ते क्रेडिटवर गेल्यानंतर त्याला अप्पर आय डी म्हणून येते. इथे लिहून हे बघा. अप्पर आय डीवर जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन हे करावं लागतो. तिथं तुम्हाला पुन्हा नंबर टाकायचा. पुन्हा मग तुमचा जो तुम्ही पिन सेट केला आहे 6 नंबरचा तो पिन लॉग इन करायचा. नंतर त्यामध्ये तुम्हाला सगळं माहिती येईल. आयडेंटिफिकेट रँक वगैरे येते. त्याच्यामध्ये तुम्हाला नन करायचं कारण की तुम्ही कुठे पण ॲडमिशन घेतलं नाही. तुम्हाला न्यू ॲडमिशन जर केलं तर ते काय येते तुम्हाला युनिव्हर्सिटी येतात वेगवेगळे. तर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये सध्या तर ॲडमिशन घेतलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला नन करायचं. तिथे नन केल्यानंतर तुम्ही तुमचा अप्पर आय डी तुम्हाला जनरेट होऊन जाईल. बस या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.